नमस्कार मंडळी, माझं स्वप्नाली ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी आलेले आहे कर्जत स्टेशनला। हे बघा पाटी कर्जत स्टेशन आहे माझ्या। तर इथून मी ब्लॉग आज स्टार्ट करायचं कारण असं आहे की तुम्हाला पण माहिती आहे की मला कोल्हापुरी जेवण हे खूप आवडतं आणि ते जेवायला मी आलेले आहे कर्जत स्टेशनच्या इकडे हालिवलीला। तिकडे आहे कोल्हापुरी वाडा म्हणून हॉटेल आहे। ॲक्च्युली तो ढाबा पण आहे, हॉटेल पण आहे। मी पण फर्स्ट टाईम आले, मी तिकडे चालले आहे जेवायला। तिकडची टेस्ट कशी आहे काय कशी आहे माहिती नाही, पण मला तुम्हाला माहिती आहे की मला कोल्हापूरचं खूप 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 चिकनची थाळी खूप आवडते। चिकन असो या व्हेज असो या नॉनव्हेज असो, पण मला कोल्हापूरचं जेवण खूप आवडतं, माझं फेवरेट आहे। आणि ते सर्च करत मी आलेले आहे कर्जतला। तर डायरेक्ट आता मी दाखवते तुम्हाला हॉटेलमध्ये जेवणाची थाळी। चला कोल्हापुरी वाडा हॉटेल। बाई देवांश बाय अशी ही बा अशी फोटो काढतो का? हां फोटो काढते। इंटेरियर खूप भारी केलं, मस्त केलं, असं म्हणजे गावासारखं केलेलं इंटेरियर। सुस्वागतम करायला आपली गोमाता बसलेली आहे, उभी आहे। स्पेशल थाळीची ऑर्डर दिलेली आहे आता। आणि हे बघा इकडे रेंज वरती बनतं डायरेक्ट। सुरमई मागवायचे की कोळंबी मागवायचे, कोळंबी मागवायचे की सुरमई मागवायचे, काय चाललं का समजत नाही। पण चिकन थाळीचं दिलेली ऑर्डर। हा चिकन मसाला, काळं चिकन, हां चिकन करी, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, अंडा करी, हा चिकन किमा, इंद्रायणी राईस, पापड, सॅलॅड आणि सोलकढी असते ती आहे। उभी पण करा ना। ही फिश थाळी आहे, ही चिकन थाळी। थांब
आता मी चाललेलो आहे परत घरी तोंड घेऊन एकदम, कारण की झोप येते जाम डोळ्यावर. आणि हो हा बघा कोल्हापुरी डबा. बाय बाय कोल्हापुरी डबा. बाय 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 बाय. आता मी जेवलो आणि चाललो आता घरी. हो आणि रेवांश, तो तू बोल. बाय बाय अम्मा होती ना. तर मस्त होतं जेवण. तर आम्ही हॉटेलमध्ये जेवलो कोल्हापुरी वाडा. छान होतं जेवण, मस्त होतं. की 10 पैकी 6 मार्क देईल जेवणाला. छान होतं, पण एवढं की जास्त तिखट नव्हतं जेवण. खूप छान आहे. आणि हो आता आम्ही चाललेलो आहे बघा, चालत चाललो आहे स्टेशनला, कारण की कर्जत स्टेशनपासून 10 मिनटाच्या अंतरावरच आहे. त्यामुळे मी तरी म्हणते की चालतच जावा, इशू नाही, कारण की जवळच्या जवळ आहे. आणि जर रिक्षा घेतली तर काय पण सांगते भाऊ, रिक्षा जवळ असल्यामुळे 50 रुपये सांगते, 20 रुपये पर पर्सन सांगते रिक्षा. त्यामुळे सोनू तिकडून नको जाऊ एकदम कोपऱ्यातून. तर मी तरी म्हणजे की चालतच या. हो मी माझ्या ब्लॉगची पण एंड करते. आता मी चाललेलो आहे घरी. तर बाय बाय. परतीचा प्रवास संपला. जात होतो, पण हे बघा मस्त सिनरी आहे यार. किती छोटे छोटे बघे आहेत.